सध्याच्या काळात सर्वात जलद आणि सोयीस्कर प्रवास म्हटला तर विमानाचा प्रवास हा मानला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून हाच विमानाचा प्रवास देशातच नव्हे तर जगभरात अविरत सेवा देत आहे. याच विमानाचा शोध कोणी लावला असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपसुकच सर्वांच्या तोंडात राईट ब्रदर्स किंवा राईट बंधूंचं नाव येतं. याला कारणही असंच आहे, कारण आपल्या सर्वांना शाळेत हेच शिकवलं गेलं की विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला. पण मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आपल्या पौराणिक कथांमध्ये जसे की त्रेतायुगातील रामायणामध्ये, द्वापरयुगातील महाभारतांमध्ये विमानांचा उल्लेख केला गेलेला आपण पाहिलेला आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, कलियुगातील विमानाचा खरा शिल्पकार हा एक भारतीय मराठी माणूस आहे, ज्यांचं नाव आहे शिवकर बापूजी तळपदे. चला तर मग जाणून घेऊया शिवकर बापूजी तळपदे यांच्याबद्दल. राम राम मंडळी, मी कुलदीप. चावडीवरच्या गप्पा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तळपदे यांचा जन्म 1864 रोजी मुंबई येथे झाला. जे स्कूल ऑफ आर्ट्स या महाविद्यालयातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या महाविद्यालयात ते आर्ट्स अँड क्राफ्ट्स या विषयाचे प्राध्यापक होते. तळपदेंना लहानपणापासूनच पौराणिक कथांमध्ये विशेष रुची होती. आपल्या पौराणिक कथांमध्ये विमानांचा केला गेलेला उल्लेख त्यांनी बऱ्याचदा पाहिला होता. बाकीच्या लोकांसाठी या सर्व गोष्टी काल्पनिक होत्या, परंतु तळपदेंनी याकडे वेगळ्या नजरेने पाहिले. त्यांनी या विमानांना सत्यात उतरवण्याचे ठरवले. तसेच तळपदे हे संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ऋग्वेदादी भाष्य भूमिका आणि ऋग्वेद आणि यजुर्वेद भाष्य याचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. तसेच सुमारे 1500 वर्षांपूर्वी महर्षी भारद्वाज यांनी लिहिलेल्या वैमानिक शास्त्र या ग्रंथाचे देखील ज्ञान त्यांनी आत्मसात केले. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. वैमानिक शास्त्र या ग्रंथामध्ये 8 अध्याय, 3000 श्लोक आणि 100 खंडांमध्ये 500 सिद्धांत आहेत, ज्याच्या मदतीने 32 पद्धतीने 500 प्रकारचे विमान कसे बनवतात हे सांगितलेले आहे. तळपदेंनी या सर्व प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या जोरावरती एक विमानाचे मॉडेल तयार केले. त्याला त्यांनी मारुत सखा असे नाव दिले. मित्रांनो, मारुत म्हणजे मारुती हनुमान, तर सखा म्हणजे मित्र. हे त्यांनी तयार केलेले मॉडेल एका पक्षाच्या प्रमाणे दिसणारे होते. या विमानामध्ये इंधन म्हणून लिक्विड मर्क्युरी वापरण्यात येत होते, म्हणजेच पारा. आणि हे विमान अवकाशात तेव्हाच झेप घेत होते जेव्हा सूर्याची किरणे या मर्क्युरीवरती पडतील. सूर्याची किरणे या लिक्विड मर्क्युरीवरती पडल्यानंतर केमिकल रिएक्शन होऊन त्यामधून हायड्रोजन गॅस निर्माण होत होता. हायड्रोजन गॅस हा हवेपेक्षा हलका असल्याने विमान अवकाशात झेप घेत होते. 1895 रोजी डिसेंबर महिन्यात तळपदेंनी आपले विमान उडवण्याचा निर्णय घेतला. हा प्रसंग पाहण्यासाठी त्यावेळी बडोद्याचे संस्थानिक 3रे सयाजीराव गायकवाड, प्रख्यात न्यायाधीश गोविंद रानडे आणि लोकमान्य टिळक असे बरेच मान्यवर तिथे उपस्थित होते. त्यावेळी तळपदेंनी ते विमान जवळपास 1500 फूट उंच उडवले, तर ते विमान 18 मिनिटं हवेमध्ये होते. त्यावेळी लोकमान्य टिळक संपादित केसरी तसेच बऱ्याच न्यूजपेपरमध्ये या गोष्टींची बातमी आली होती. परंतु मित्रांनो, त्यावेळी भारत हा पारतंत्र्यात असल्या कारणाने तळपदेंना जगभर प्रसिद्धी मिळाली नाही आणि इंग्रजांनी ते तसं होऊनही दिलं नाही. तळपदेंच्या कामाचे दस्तावेज आजही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यामध्ये दस्तावेज त्यांचे जपून ठेवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, सध्या नासा सुद्धा अवकाशयानांसाठी विमानांसाठी आयन मर्क्युरी वोर्टेक्स इंजिन बनवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना अजूनही फारसे यश मिळालेलं नाही. परंतु तळपदेंनी सुमारे 129 वर्षांपूर्वी याच आयन मर्क्युरी वोर्टेक्स इंजिनचा वापर करून जवळपास 1500 फूट उंच विमान उडवले होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.